तो भाई लोग आज आहे व्लॉग चौथा आणि मला वाटतं चौथा दिवस आहे. आज 13 तारीख आहे आणि आज आमचा लास्ट दिवस आहे गोव्यामध्ये. आम्ही आज पुण्याला चाललो आहे संध्याकाळी. ॲक्च्युली फ्लाईट मला सकाळची बुक करायची होती पण ती चुकून संध्याकाळी 11:35 झाली, त्यामुळं मग प्रॉब्लेम झाला. आम्ही एक दिवस आत्ता इथंच आहे. मग आता आम्ही काय केलं मॅडम, आता आम्ही असं ठरवलंय की आम्ही दोघं कुठेतरी जाऊन असं फिरूया, टाइम स्पेंड करूया. थोडे जे राहिलेले बीच आमचे कवर करायचे ते जाऊन तिथे फिरू, ब्लॉग्स वगैरे बनवू, थोडी मस्ती करू आणि एअरपोर्टला जाऊन बसू. येस, आता काय करतो, हे बॅग्स इथंच ठेवतो मी. घे एक बॅग. हे बॅग्स इथंच ठेवतो आणि नंतर ना माझ्याकडे ती रेंटेड बाईक आहे. सो ती बाईक हे करून देईल मी, काय म्हणतात त्याला, ती बाईक त्यांना रिटर्न करून देईल आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी कॅब वगैरे करून एअरपोर्टला पोचून जाईल. सो चला पहिले हे देतो आणि हॉटेलवाला पण भेटवतो. एक चांगला हॉटेलवाला आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. पब्लिक मला खूप सांगते की तुम्ही काय जात आहे, कुठं जात आहे, कसं करायचं सांगा. सो मी तुम्हाला देतो नंबर्स वगैरे. खूप भारी आहेत तिथं लोक पण की जी चांगली मदत पण करतात आणि रिजनेबल आहे, काम पण करून देतात. सो चलो कंटिन्यू करा मित्रांनो. आता कालचा सीन असा झालेला आहे की काल आम्ही जे कपडे वेअर केले होते त्यात आम्हाला शूट करायचा होता. पण तुम्हाला माहिती काल शूट झाला नाही आणि घरी आल्यानंतर बघितलं धुळीने वगैरे कपडे लय खराब झाले होते. मग आपण कुछ भी चालते. मॅडम म्हणले मला दुसरे घ्यायचे ते कपडे. आता ती चॉईस करते कपडे वगैरे, आहे का नाही. ते डल वाटतं ते. आता हा वाला नाही, मग हा चांगला असतो त्याच्यामध्ये. हा वाला फर्स्टवाला चांगला असतो, ऑरेंजवाला चांगला असतो. कसं वाटतं ऑरेंज? ऑरेंज ठीक आहे, भारी वाटतं. माझ्या पसंतचा घालते. हां चांगले असेल हे वाला की ऑरेंजवाला भारी असेल. आता बघा तुम्हाला सांगतो, आज पण आहे ना, आज पण 2 वाजले. आज भी 2 बजे. चलो कंटिन्यू करा, हे करतो खरेदी आणि जातो. एक नवीन एक बीच शोधला आहे आम्ही, तिकडे जायचं. आज ॲक्च्युली खूप खरंच बोर वगैरे होते. प्रभाकरन हे लोक नाही येत ना, मजा मस्ती करायचं, बोर होते ना. खरंच बोर होतंय. ते गेले ना आम्हाला बोर व्हायला लागलं. ते होते तर जरा मजा येत होती. हे गाईज, तर आम्ही थांबलो आहे आता जेवणासाठी, कारण 3 वाजलेत आणि भूक लागली आकाशला खूप. सो मग आम्ही थांबलो खाऊया म्हणून. तो खूप वैतागला आहे कारण त्याला खूप लागली आहे. वैतागलो बाबा. अय काय झालं? भूक लागली आहे मला आणि तू लेवल रेस्ट वगैरे बसली आणि सगळा टाईम पण हे झालेला आहे. आता होणार आहे का नाही मला माहीत नाही. ते शूट वगैरे आजचा दिवस पण राहते आणि काय होतं नाही. होईल होईल होईल, बघू आता काय होईल, चांगलं होईल. नको चिडचिड करू. 2 वाजता जातो काय बीचवर? 4-5 वाजताच जावं लागेल ना. चलो गाईज, आता मी जेवतो आणि बीचवर गेलो की परत तुम्हाला दाखवते सीन कोणत्या बीचवर चाललो आहे. हिरोईन आता तयार होते, तिकडं तिला कटाड्यावर थांबवायचे. आम्ही आता एक बीच सर्च केला. त्या बीचवर इथं कुठल्या तरी मूवीची शूटिंग झाली, इथं माहीत नाही. आता बघूया इथं किती व्हिडिओज बनते ते काय आहे बाई. जरा काहीतरी सगळं प्लॅनच तिकडलं वाटतं, पण ठीक आहे. असं जर आता इथं एक दगड दिसला का, त्या दगडावर थांबवायचं. थांबशील ना? हां नाही पाडत. चल मित्रांनो, सध्या मी अस्मिताचे व्हिडिओज काढलेले आहेत आणि हे बघा ह्या लाटा एवढा जोरात येते. आता बघा किती जोरात धपकल बघा खाली. हे ह्याच्यामुळे आम्ही दोघं नाही एका दगडावर थांबले. जर वाहून गेलो ना तर डायरेक्ट वाहून जाईल. पहिली मीच आहे. काय सिनेमा माहिती का, इथं या कोपऱ्याला एक खड्डा आहे. इथं नाही, इथं आणि इथं एक खड्डा आहे. म्हणजे तिथं तळ आहे चांगला आणि डायरेक्ट मध्ये डीप खड्डा आहे आणि मग हा दगड आहे. आय थिंक त्या दगडामुळे कसं आहे पण काय माहिती नाही. आणि आता मला खरंच भीती वाटायला लागली की म्हणजे तुझे फोटो काढते, मला नाही काढायचं असतं. मी बाहेर जाऊन काढू. बाहेर 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 उडी मार डायरेक्ट उडी मार. थांब इथं मार. नाही इथं मारतो डायरेक्ट. थांब. अरे येते ना, एक काम कर, तिथं बस. बस
अरे बस नाही तर खड्डा आहे. नाही बस तू बस. अरे मी बोलत आलो असं पण असला. अरे तू बस ना चल. नाही आकाश याच्यात अरे इथपर्यंतच आहे खड्डी तू चल. कॅमेरा बसत मला अंदाज लागला होता मी लय जोरात पडणार आहे. किती बोल झालं 100% मी खाली गेलो असतो म्हणून मी उडी मारली समोर. आणि मला माहिती पण नाही की दगड आहे का नाही. पण या इथं नाही करणे रे बाबा. थांबा आता थोडेसे फोटो वगैरे काढतो. गाईज आम्हाला एक रील करायची आणि आकाश इकडे त्याची तयारी करतोय. आम्हाला रील अशी करायची होती की आम्ही कधीपासून सोबत आहे. सो इथे 2020 झाले, आता 2021 चालू आहे आणि आकाश करतोय रील. इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा. आकाश पाणी नाही येणार ना इथे, तुझी मेहनत वाया जाईल. झाले होते होते होते. बघा वा 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 वा. आता फोटो वगैरे काढून झाले ते फिरून वगैरे काय झालं नाही. फक्त फ्रेंड लुक चेंज होऊन गेलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलच्या दिशेने. चेंज करायचं आहे आणि त्यानंतर ॲक्च्युली मी चेकआउट केलं होतं आम्ही आत्ता. म्हणलं चेंज वगैरे नाही करावं लागणार पण आता चेंज करावं लागणार आहे. तर बघू कसं विषय होतं काय होतं परत. आणि त्यानंतर परत एखादी कॅब वगैरे बुक करायची आणि मग नंतर मध्ये इथं पण जायचं महाबळेश्वर एअरपोर्टला. मॅडमचे 2 लुक चेंज झाले ते. मॅडम कशा दिसते ते सांग. अस्मिताचा हा सेकंड लुक आहे. अस्मिताने हा लुक केलेला आहे. का केला आहे मला माहीत नाही पण केला होता आणि चांगली पण दिसते. सो आता चला कंटिन्यू करू. आणि हे बघा हा आहे मस्तपैकी गोव्याचा असा जबरदस्त असा समुद्र किनारा. आणि या ठिकाणी आम्ही चाललो आहे फायनली गोवा ट्रिप बॅक टू होम. आणि आत्ता जर आम्ही या टॅक्सीमध्ये चाललो आहे पण तिथं उतरले आपले प्रभाकर शेठ सज्ज आपली गाडी घेऊन आम्हाला पिकअप करायला. सो काय वाटतंय एअरपोर्टवर गेलं बोलतो हवेमुळं काय आवाज येत नसेल पण आता आम्ही निघलो एअरपोर्टला. चेंज वगैरे केलं, बॅग्स वगैरे पॅक केलं सगळ्या आणि आता परत एअरपोर्टला निघलो आहे. एअरपोर्ट इकडून जवळजवळ 40 किलोमीटर लांब आहे. आता जायचं तासभर लागेल आणि त्याच्यानंतर मग बघू कधी पोहोचतो आहे. फटाफट चेकिंग करून 1 वाजेपर्यंत पुण्यात येऊन जायला. बघू आता चला कंटिन्यू करा. गोवाचं एअरपोर्ट पुण्याच्या एअरपोर्टपेक्षा त्यांनी जरा हटके केले काहीतरी. म्हणजे ह्यांचं जरा भारी न्यूवाला एअरपोर्ट आहे. फुल रावस केलं एकदम मस्त केलं एअरपोर्ट. कडा होय पोरी 2 तास आहेत अजून आपल्या फ्लाईटला. झोप आली. चलो घर पे चलो, घर पे जाना है. चलो आम्ही पोहोचलेलो आहे. चले मित्रांनो, फर्स्ट टाइम मी प्लेन एवढं जवळून बघतोय. एकदम खतरनाक आहे आणि वरचं कॉकपिट तर लय खतरनाक आहे.
भाई असला मोठा पंखा आहे ना, डायरेक्ट सगळंच उडून जाईल भाई, नुसता राहणार. फर्स्ट टाइम प्लेन असं एवढं जवळनं चालू प्लेन बघतोय मी. भारी वाटतं, भारी कसं आहे. अस्मिता फुल व्हिडिओ काढते कंटिन्यू. कसं वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, भारी जवळून एवढा पहिल्यांदा बघितलं. चलो. हे गाईज, तर आम्ही फायनली पुण्याला पोहोचलेलो आहे आणि आमचा दादा आम्हाला घ्यायला आले आहे. तर चाललो आहे आम्ही आणि हा त्यांच्याशीच बोलतो आहे फोनवर. तर असं छान होती आमची जर्नी. आम्हाला इथनं बाहेर निघायचं रोडच गावा नाही. प्रभाकर कुठं थांबलाय काय नाही. रोड भेटतोय बट दादा भेटत नाही. आम्ही त्यांना शोधतोय आता. इथेच असतील ते. शोध. चलो गाईज, काय नाही चाललंय. नेक्स्ट ट्रिप कुठं, नेक्स्ट ट्रिप अस्मिता स्पॉन्सर करणार आहे मला, आहे ना. कसा नवरा आहे बघा गाईज. का कसं आहे, बायकोकडून पैसे मागतो, बायकोला सांगतोय नाही नाही ते असतं ना. करेल काय विषय नाही, करेल बस का, कमवते मी पण, करेल काय नाही. याच्यापेक्षा छान ट्रिप देईल तुला पण. चला आपलं प्रभाकर आलेत आलेत. इकडं कुठं तरी थांबलेलं दिसतं. दिसत नाहीये भाई. गाडी घेऊन ये ना, बोल नाही ते गाडी येत नाही. चल पट. नाही येत, ते सगळ्यांची बरी येते, त्याची कशी काय येत नाही. टिकट नाही करून मला गाडी हे बघा. अरे आले 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 आले, घ्यायला आले आले आले. शेठ गंभीर पुण्यात आल्यावर आम्ही दोघं काढले का. हे सगळे काळे पडले चल पटकन म्हणजे टायमिंग झाली. इकडे इकडे कोणीतरी फॅन भेटलेलं आहे आणि त्यांनी त्याला थांबवून घेतलंय. दादा गेलेत त्याला घ्यायला. तुम्हाला दिसतंय का नाही, त्याला दिसलं का तिकडे घेतलेले. सो येतोय आता, दादा घ्यायला गेला आता. या आम्ही थांबलो इकडे. जाणार, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खाणार आणि खाऊन मग घरी जाणार आणि झोपून घेणार. चल ना. चालते की चल. हां चल. गावती का नाही. हे बघा, ह्या चप्पल आहेत. 1-1.5 महिना आधी गाडी मम्मी हॅलो घेऊन गेले होते. हा एक जोड नेतो, एक जोड दिसते मला. एक जोड नाही, एकूणच मावशीच असेल असं वाटतं मला. आता ती एक जी चप्पल एक राहिली ना, त्या चप्पलीने मार खाणार आहे तू. जा. मी नाही ना ती एक तूच दे. मी कशाला देऊ. हा दे. 1-1.5 महिना पहिले मम्मी कुठेतरी गेली होती आणि चप्पल ह्याच्यात राहिली आहे आणि आता मम्मी रोज मागत होती आणि मम्मीला म्हणतोय नाही नाही. आता मम्मी रोज ब्लॉग बघते. मम्मी ह्याने तुझी चप्पल हरवली. घेतोय का. नाही तू दे ना. याने तुझी चप्पल हरवली. आता आम्हाला ह्याने इकडं सोडलेलं आहे. या ड्रायव्हरने इकडं, ओलावाल्या ड्रायव्हरने इकडं सोडलंय. आता आमच्या बॅगेस आणि आतिश पण चौकात आलाय. आता आम्ही घरी चाललोय. जाऊ का. जा लवकर जाऊ. जा जरा धंदा पाणी बघा जरा. गोव्यातले पैसे खर्च झाले आपले. चला. हा बघतो बघतो. चला चलो. सो मित्रांनो, फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे आणि थांबा जरा शर्ट खराब झालं आहे. हां फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे आणि आता घरी जाऊन झोपणार आहे. आणि उद्या तुमच्या सगळ्यांसाठी जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये एक गुड न्यूज आहे आणि त्याच्यामध्ये पण अजून एक आनंदाची बातमी अशी म्हणजे भारीवाली, खूप भारीवाली ती आहे. सो नेक्स्ट वाला ब्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला बोरिंग जरी वाटला असेल तरी तुम्ही 100% सांगा की दादा बोरिंग वाटलं म्हणून. कारण की आम्ही आज खूप गडबडीत होतो. आम्हाला माहितीच नाही काय घडलं, काय नाही, कसं चाललं, काय नाही. सो सॉरी त्याबद्दल. प्रयत्न केला की ब्लॉग देण्याचा, 4 ब्लॉग सांगितले होते म्हणून प्रयत्न केला. पण जर नसेल तर काही टेन्शन नाही आहे.
आणि मला पण या ब्लॉगमधनं व्ह्यूजची एवढी अपेक्षा नाही की किती येतील काय येतील, पण सो चलो गुड नाइट, लव यू, कीप सपोर्टिंग, मिलेंगे अगले ब्लॉग में.